रतनशाही ग्रुप शिरडोन यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. यानंतरचं समालोचन करण्यासाठी रोशनजी पाटील तारा, मॅन फ्रॉम मराठी भाषेचा बुलंदी आवाज. धन्यवाद. चेतन गावण यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि लगेचच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला एका बाजूला डीजे रुपेश सांगुर्ली त्यांच्या बरोबरीने साई एकविरा श्रीराम शिरडोन या दोन संघांमध्ये लढत. बिग फाईट सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्या. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा या प्रकाश होतातील स्पर्धेमध्ये आई भवानी गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. टॉस जिंकून शिरडोन संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलंय सांगुर्ली संघाला विष्णू कातकरी. हा खेळाडू अतिशय विस्फोटक आक्रमक आहे. या संघाचा खेळाडू ओपनिंग क्लासर. पहिला बॉल बॅकफुटला गेले, ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना अलॉंग विथ कार्पेट बॉल निघाला मिड विकेटला क्लिअर करत सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना गोलंदाज तेजस चौधरी त्याला आपण पाहता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला हार्ड लेंथ मध्ये हा चेंडू होता. विकेट किपर पवन टकले यांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. निर्धाव मंचावरती साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाचे पुरस्कर्ते मंगेशजी वाकडीकर, संतोषजी चौधरी आपण यांना पाहताय. आणि त्याच वेळेला डीजे रुपेश यांचा सांगुर्ली संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहता. आमचे सन्माननीय संतोषजी पारदी मंचावरती सामन्याचा आनंद घेताना पण त्यांना देखील पाहता. त्यांचं देखील स्वागत. आणि हा सामना आपण जर पाहिला एका परिसरातील एका बेल्टमधील हे दोन संघ. संतोषजी पारदी ग्रामपंचायत सदस्य, दमदार असे व्यक्तिमत्व सागर पारदी यांचे पिताश्री, त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया. आणि ही लढत मैत्रीपूर्ण राहील कारण एका परिसरातील एका बेल्टमधील हे दोन संघ आहेत. नुकतीच आपण 10 गाव प्रीमियर लीग पाहिली. 10 गाव अजून विस्तार वाढवा, कर्नाला विभाग प्रीमियर लीग ठेवा जेणेकरून आपला विभाग देखील त्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल. यावेळेला लेग लांचचा प्रयत्न होता, फुल लेन बॉल. आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. अनेक प्रीमियर लीग स्पर्धा पाहिल्या. 10 गाव प्रीमियर लीग, 50 गाव प्रीमियर लीग, 40 गाव प्रीमियर लीग, 18 गाव प्रीमियर लीग, परंतु आपला परिसर कर्नाला परिसर वंचित राहिला. तर मंगेशजी वाकडीकर इकडे लक्ष द्या. नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये झेडपी प्रीमियर लीग करूया आपण. यस, केलवडे जिल्हा परिषद प्रीमियर लीग व्हायला हरकत नाहीये कारण या परिसरामध्ये देखील प्रचंड चांगलं टॅलेंट आहे. आणि या सर्वांना एकत्र करण्याचं काम एक करावं लागेल. लॉफ करत असताना ओव्हर पिच बॉल डाऊन द ग्राउंड खेळले. बॉलच ओव्हर द हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. 6 धावा. एंड इज वेल. शेवटच्या बॉलवरती धमाका षटकार पाहायला मिळाला. यस, आमचे जयेंद्रदादा ठाकूर, आमचे खरतर पांदिव्याचे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं मनापासून आभार. पांदिवे 11 पांदिवे संघ आम्ही अनेक वेळा पाहिला. त्याही वेळेला जयेंद्र ठाकूर साहेबांचं चांगलं योगदान राहिलं. आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीनं मागच्या सामन्यामध्ये आयवाक्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि इथे देखील आमच्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीनं आलं. त्यांचं मनापासून आभार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकात 10.
चला जयेंद्रदादा ठाकूर आपण मंचावरती या. आपलंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. श्याम मोकाशी, अभिजित मोकाशी, अक्षय मोकाशी आणि आमचे जयेंद्रदादा ठाकूर यांना आम्ही नेहमी भेटलोय. अनेक गोष्टींमध्ये ते सहभागी होताना पाहायला मिळाले आणि आज या स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना पाहत आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा आल्या. डीजे रुपेश सांगुर्ली, शून्यातून विश्व निर्माण करणारा हा व्यक्तिमत्व डीजे रुपेश. आज या LED लाईट्स आपण पाहता मैदानाच्या अवतीभवती, या LED लाईट्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या, त्यांचा देखील मनापासून आभार. सध्याच्या घडीला नामांकित करत आपण पाहिला व्यावसायिक डीजे रुपेश यांच्याकडे पाहिलं जातं. फुल लेन बॉल, थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. गोलंदाज आहे त्या ठिकाणी प्रतिकेश वाजेकर हा खेळाडू सेकंड ओव्हर मध्ये आला. व्हेरिएशन करत असताना फिल्डिंग आपण जर पाहिले, डीप फाईन लेग मध्ये एक फिल्डर उभा केला, त्याच वेळेला स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर उभा असेल. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ नाहीये, परंतु एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर उभा केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑफच्या दिशेमध्ये एक फिल्डर उभा केलाय मैदानामध्ये मिलिंदसाठी. हा चक्रव्यूह मात्र आखलाय शिरोडोन संघाने. आणखीन एकदा बघा, फिंगर रोल करतो प्रतिकेशने आताही आपण पहिला फिंगर रोल करत असताना आणखीन एक डॉट बॉल टाकला. याच गोलंदाजाने रसायनी चषकामध्ये मेडन ओव्हर टाकला होता, मेडन षटक फेकलं होतं. असा प्रतिकेश वाजेकर इथे मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना कमालीचं कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. दमदार योगदान त्याच्याकडून शिरडोन संघाला मिळाला. पण तो एका बाजूला मागच्या सामन्याचा हिरो मिलिंद किती वेळ शांत राहील पाहावं लागेल. मिस टायमिंग फटका, बॉलने उंची घेतल्या, फिल्डर डाऊन द बॉल, झेलची संधी, रनिंग कॅच. हातामध्ये जवळजवळ बॉल निकेशच्या हातामध्ये आला होता आणि त्यानंतर झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं मैदानामध्ये मिलिंद या खेळाडूला. 2 धावा देखील दरम्यानच्या कालावधीमध्ये मिळाल्या सांगोली संघाला. एका परिसरातील हे दोन संघ अनेक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले, पण तो आज मैत्रीपूर्ण बॅटल, मैत्रीपूर्ण लढत तुम्ही सध्या मैदानामध्ये एन्जॉय करता. सांगुर्ली विपक्ष शिरडोन या दोन टीमच्या दरम्यान बिग फाईट. याही वेळेला शफल झाले, लेंथ बॉलचा वापर केलाय. लाऊड अपील, षटकार चौकारांसाठी मात्र आता हा संघ ओळखला होता तर सांगुर्ली, पण तो या संघाला आतापर्यंत डॉमिनेट केलं, पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. किमान 30+ टार्गेट कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवावं लागेल सांगुर्ली संघाला प्रतिस्पर्धी शिरडोन संघासमोर खेळत असताना. प्रतिकेश वाजेकर याच्याकडे असणारी फिरकी, फलंदाजी घेतो घिरकी आणि याही वेळेला मिस टायमिंग, फॉलो थ्रू मध्ये नाहीये तर विकेट किपरने झेल टिपला. क्या बात आहे. पवन धावत आले, त्याने कॉल दिला, आय विल टेक, मी घेऊ शकतो. त्याने घेतला झेल, मैदानाच्या बाहेर जावं लागेल मिलिंद या फलंदाजाला. धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाजूला मैदानाकडे चालला सागर पारधी. आणखीन एक स्फोटक विध्वंसक खेळाडू सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता आपली आक्रमकता, काउंटर अटॅक, एरियल अटॅक इथे मात्र सिद्ध करावं लागेल सागरला, कारण वेळ आहे. यावेळेला मात्र आक्रमणच करावं लागेल, कारण धावा कमी आहेत. 12 धावा स्कोर कार्ड मध्ये मी मगाशी प्रेडिक्ट केलं, किमान 30+ रन बनवावे लागतील बराड्या शिरडोन संघासमोर खेळत असताना सांगोली संघाला. आणि नक्कीच मंचावरती मंगेशी वाकडीकर, संतोषी पारधी, संघाचे पुरस्कर्ते आमचे सांगोली संघाचे डीजे रुपेश, त्यांना आपण पाहताय. ही लढत मैत्रीपूर्ण आहे, हा मेसेज आमच्यापर्यंत मिळाला. संतोष चौधरी यांना आपण पाहताय मंचावरती. सामन्याचा आनंद घेत असताना झेल सुटलाय, जीवनदान दिलं वाघाला सागर पारधी या फलंदाजाला. बघा, दोन्ही टीम मधल्या खेळाडूंना सलग 3 चौकार, सलग 3 षटकार मारले. तर आदरणीय दत्ता मुकादम साहेब यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय दोन्ही संघाला, म्हणजे एकमेव संघाला नाहीये. हॉटेल जय बजरंगचे प्रोप्रायटर दत्ता मुकादम साहेब यांच्या वतीने दोन्ही संघातील खेळाडूंना सलग 3 चौकार, सलग 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी हे 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता वेळ आहे अगदी शेवट षटक असेल, परंतु यानंतरचा होणारा सामना ट्रॉम्बे विपक्ष एका बाजूला संघ असेल खेळणारा जितेबी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. हा शेवटचा ओव्हर आहे, शेवटचं षटक असेल आणि बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज. शेवटच्या ओव्हरमध्ये अंकित वाजेकर हा खेळाडू आलाय बॉलिंग मार्कवरती. मी मगाशी सांगितलं खरं तर नमो चषक या स्पर्धेमध्ये खारघरमध्ये या संघाने मध्ये दमदार कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 2 असताना तो फटका फसला. समीर नाईकच्या हातामध्ये झेल गेला नसता तर कदाचित नमो चषकावरती नाव कोरलं असं या शिरडोन संघाने. परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. या तिसऱ्या सामन्यामध्ये यंगस्टर बहाल संघासोबत या टीमला पराभूत व्हावं लागलं. परंतु आज आपल्या विभागातील सांगुर्ली संघ आहे डीजे रुपेश सांगुर्ली. रुपेश गदर यांच्याबद्दल मी मगाशी म्हटलं शून्यातून विश्व निर्माण करणार हे व्यक्तिमत्व. अनेक मोठमोठ्या रिसॉर्ट्समध्ये त्यांचं साऊंड सिस्टम इमॅजिका असेल, आयुष रिसॉर्ट असेल, विसावा रिसॉर्ट असेल, त्याच वेळेला आपण पाहिला नोएडामध्ये देखील खरं तर नामांकित प्रसिद्ध व्यावसायिक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अंबानी अदानी यांच्या इव्हेंट्समध्ये देखील लाईट शो ज्यांच्या माध्यमातून पाहिला. सध्याच्या घडीला मुंबईमधला सर्वाधिक मोठा खरं तर लाईट इव्हेंट करणारा व्यक्तिमत्व. क्लीन बोल्ड दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड खेळाडू बाद विष्णू बॅक टू द डगआउट. धन्यवाद 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 डीजे. खरं 14 चेंडू फेकले गेले ज्यामध्ये 4 बॉल वरती धावा आल्या तब्बल 14 आणि 10 चेंडू डॉट बॉल फेस केले सांगोर्ली संघाने. डॉट बॉल पर्सेंटेज वाढले त्यामुळे धावा कमी आल्या. अजूनही अंतिम षटकातील 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके जरी आले तरी फायटिंग टोटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सन्मानजनक टोटल रिस्पेक्टेड स्कोर त्याला म्हणता येईल ते उभारता येईल मैदानामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना सांगोली टीमला नवीन खेळाडू कुणाल मैदानाच्या आतमध्ये चाललाय. डीजे रुपेश सांगोर्ली कदर यांचं कौतुक करावं लागेल. सातत्याने या संघासोबत ते उभे राहिले. अनेक वेळा त्यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सांगोर्ली संघाला खेळण्याची संधी उपलब्ध झाली. परंतु आज या संधी सोनं मात्र टीमला करावं लागेल. परंतु एका बाजूला साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाचे पुरस्कर्ते मंगेशी वाकडीकर संतोषी चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा शिरडोन संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. खेळ क्रिकेटचा खेळ जो चांगला खेळ तो मात्र विजेता असेल. एका संघाला पराभूत व्हावं लागेल. एक संघ मात्र पुढे तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये क्रिशा 11 जय हनुमान दापोली हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आजच्या रात्रीमध्ये कासरबट संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता. थोडासा अँगल बनवत असताना विकेटची संधी होती आणि यावेळेला रन आउट. सागरला स्ट्राईक हवी होती. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. आणखीन एक धक्का डीजे रुपेश सांगोली संघाला. तू चल मैं आया अशी परिस्थिती असताना मात्र नौका खेळाडू मैदानाकडे चालला सांगोली संघाचा. प्रमोद विकेट नंबर 5 प्रमोद मैदानाकडे झाला. फक्त 14 धावा या धाव फलकावरती आहेत. शिरडोनच्या मैदानावरती आपण 3 सीझन पाहिले आरपीएलचे रायगड प्रीमियर लीगचे दमदार आयोजन त्या ठिकाणी पाहिले. सुमित डोंगरे एकदा मालिका विरायला बाईकचा. त्यानंतर किरण पवार ज्याने 4 व्हीलर पटकावली. त्यानंतर बंटी भद्रिकेने 4 व्हीलर या शिरडोनच्या मैदानात पटकावली. तर त्या आरपीएलचे जनक आरपीएलचे शिल्पकार मंगेशी वाकडीकर यांना आपण पाहताय. कदा एखादा इव्हेंट सक्सेसफुल करायचा असेल तर त्यासाठी नियोजन हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो आणि उत्तम नियोजन
हे मंगेशी वाकडीकर यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिलं. स्पर्धेमध्ये असणारे समालोचक, पंच, स्कोरर, त्याच वेळेला VIP गेस्ट, त्यांची एंट्री किंबहुना त्यांचा सन्मान आपण शिरोड नगरीमध्ये सातत्याने पाहिला. दमदार होताना स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा 2 वेळा आम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करण्याची संधी मिळाली. घोड्यावरती बसण्याचा 2 वेळा संधी मिळाली. मंगेशी वाकडीकर यांच्या माध्यमातून लग्नामध्ये पहिल्यांदा बसलो होतो व 2 वेळा शिरोडांच्या मैदानावरती पहिल्यांदा तर अचानक संधी मिळाली. आणि याही वेळेला आपण पाहिला खत बॉल निघाला थर्ड मॅनला, सीमा पार चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा सगळ्यांना संधी मिळाली तेव्हा अचानक संधी मिळाली, परंतु आम्हाला नाही बोलता आलं नाही. यस, मंगेशी वाकडीकर यांचा आमच्यावरती वरती नेहमी वरद असतं राहिलं. त्यामुळे समालोचन क्षेत्रामध्ये आम्हालाही पुढे जाण्याची संधी मिळाली. ओव्हर पिच बॉल, बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी, रन आउट त्या ठिकाणी झालेत. कारण नेमबाजीमध्ये निष्णात आहे मैदानामध्ये अंकित वाजेकर, त्याचा डायरेक्ट थ्रो पाहिला, खेळाडू बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जिते संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने ट्रॉम्बे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. जिते संघाचा कॅप्टन इथे आला, ट्रॉम्बे संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. पुढच्या सामन्यात टॉस केला जाईल. 5 बॉल मध्ये 18 आल्या आणि बाकी 13 बॉल डॉट, त्यामुळे आता 19चं टार्गेट उभं केलंय सांगोली संघाने. टॉस साठी मी आदरणीय संतोष पारधी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रुपेश डीजे. यस, दोन्ही मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते टॉस घेणार आहोत. चला रुपेश डीजे रुपेश, आमचे परम मित्र, बंधुतुल्य मित्र डीजे रुपेश यांना मी इन्व्हाइट करतोय. चला या. संतोष दादा पारधी यांना आपण पाहत आहे, ग्रामपंचायत सदस्य, दमदार व्यक्तिमत्व, रिअल एस्टेट क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे संतोष पारधी. आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. ट्रॉम्बे विपक्ष जितेबी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सामना 3 षटकांचा असेल, याची नोंद घ्या. 19चं टार्गेट चेस करायचं आहे. खरं आता टेन्शन आम्हालाही आलंय. खरं एका बाजूला आमचे मित्र आहेत डीजे रुपेश, त्यांच्या बरोबरने आमचे दादा मंगेश दादा आणि संतोष चौधरी यांचा संघ देखील आहे. त्यामुळे आता कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, हारजीत असते. टॉस केला जाईल त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते. संतोषजी पारधी ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभ असते. हा टॉस संपन्न होताना आपण पाहत आहे. टॉस जिंकलाय ट्रॉम्बे टीमने. यस, निर्णय काय तुमचा असेल? यस, पेंडिंग. फक्त 19 बनवायच्या सांगोली संघाच्या अगेन्स्ट साई एकविरा, श्रीराम शिरडोण या टीमला. धोनी, संतोष चौधरी, मंगेश वाकडीकर. लढत जरी मैत्रीपूर्ण असली तरी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे, हाच उद्देश आहे डीजे रुपेश यांचा, डीजे त्यांच्या बरोबरने मंगेशी वाकडीकर, संतोष चौधरी यांचा. आपला संघ कसा जिंकेल यासाठी मात्र आता व्यूहरचना आखली जाईल. बघा खेळाडू कक्षातील खुर्च्या कुठं गायब झाल्या. ऑन स्क्रीन आपण पाहता आदरणीय ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, त्यांच्या बरोबरीने डीजे रुपेश. अनेक लाईव्ह शो ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. तर आता डीजे रुपेश पुढच्या वर्षी अनेक नाईट स्पर्धांमध्ये हे तुम्हाला नाव ऐकायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. कारण मागील आम्ही कोपरोलीची स्पर्धा पाहिली होती, श्री बापूजी देव चषक. या स्पर्धेमध्ये संपूर्ण फ्लड लाईट डीजे रुपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्यासपीठ डीजे दीपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये डीजे रुपेश तुम्हाला या प्रकाश होतातील स्पर्धामध्ये देखील पाहायला मिळेल. कारण हे असं व्यक्तिमत्व आहे जे स्टँडर्ड लेवलचं काम त्यांच्या माध्यमातून आपण अनेक पाहिलं. एकोणीस धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली.
रोशन पवार आणि निकेश चौधरी. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय विष्णू कातकरी हा खेळाडू. आज कल्ले आखाडावाडीचा संघ आम्ही पाहिला या स्पर्धेमध्ये जो पराभूत झाला. आणि इथे सांगोर्ली संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू विष्णू बॉलिंग मार्क मध्ये आलाय. पहिला बॉल मिड ऑफला क्लिअर करताना चांगला झेल टिपला. व्हॉट अ कॅच. स्ट्रेच केलं स्वतःला, झेल टिपला, मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, फटका फासलाय आणि पहिल्या बॉल वरती मोठा धक्का बसलाय. गोल्डन डकचा शिकार झाला रोशन पवार. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, रक्तात वाहती आमच्या काळजात राहते राजे. छत्रपती शिवाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा. 19 लक्षाचा पाठलाग साई एकविरा शिरडोन संघाला मैदानामध्ये करा. श्रीराम शिरडोन संघाला याच मैदानामध्ये 5 धावा करताना दुश्मी संघ पराभूत झाला 6 बॉलमध्ये. आता इथे 19 धावा होतील का हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण समोर तगडा डीजे रुपेश सांगोर्ली संघ आणि या संघातला पहिला गोलंदाज विष्णू कातकरी, त्याने पहिल्या बॉलवरती विकेट काढला. रोशन पवारचा नवीन खेळाडू प्रभाकर टकले मैदानामध्ये आला. आणखीन एक विकेटची संधी होती, गमावली. झेलची संधी होती, विकेट किपर यांच्याकडून मिस्टेक. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला कमी करावा लागेल, चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. हा सामना जिंकायचा असेल सांगोर्ली संघाला. विकेट जर मिळाले तर दबाव शिरडोन संघावर देईल. एका बाजूला हा सामना जितका सोपा वाटतो शिरडोन संघाला, तितका सोपा नसेल जर का विकेट मिळाले या मॅच मध्ये सांगोर्ली संघाला. नेक्स्ट बॉल वन्स अगेन बिगिटचा प्रयत्न, फील्ड डाऊन द बॉल. सागर आहे त्या ठिकाणी, टीम मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू झेल टिपत असताना शून्यावरती हा दुसरा धक्का बसतोय साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाला. ही न पोडता मैदानाच्या बाहेर 2 खेळाडू गेलेले आहेत. त्यामुळे आता टेन्शन थोडस. हॉटेल जय बजरंगचे प्रोप्रायटर दत्ताशेठ मुकादम क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. खरं तर दत्ताशेठ मुकादम आता पंच जर संतोष चौधरी असते 500 रुपये पारितोषिक आलं असतं त्यांच्याकडून, आम्हाला माहिती आहे. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. दत्ताशेठ मुकादम आपलं सरचे स्वागत. हॉटेल जय बजरंगचे प्रोप्रायटर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असताना खरं तर विकेट मिळाला. जिंकणारी लोक काही वेगळं करत नाही, ते फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपणा दाखवतात. या फटक्यांची गरज. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली. पुश करो और खुश रहो. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि एका रनने मात्र अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा श्रीराम शिरडोन संघाचं. साई एकविरा हॉटेल चे मालक मंगेशी वाकडीकर, योगेश वाजेकर, कल्पेश यांना आपण पाहिलं. आणि एका बाजूला आमचे दत्ताशेठ मुकादम मंचावरती जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर. अनेक व्यावसायिकांना हॉटेल व्यवसाय म्हटलं की खरं तर अण्णा शेट्टे लोकांचा बोलबाला राहिला, परंतु आज या व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचा बोलबाला पाहायला मिळाला. आगरी समाज हा कुठेही कमी नाहीये. पुन्हा एकदा सेन्सिबल. खरं तर यावर डोक्याचा वापर केलाय. बॅकअपसाठी अमर माटे आले, सिनियर खेळाडू या संघाचे.
अनुभवी खेळाडू. जेव्हा आम्ही कॉमेंट्रीला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला सांगोलीच्या स्पर्धा आम्ही कॉमेंट्री केली होती. अगदी सुरुवातीला आठवते, अगदी 4-5 वर्षाचा कालखंड. आज या संघाला आम्ही मैदानामध्ये खेळताना पाहतो आणि बरेचसे अगदी जवळचे मित्र, अमर ठोकल असेल, आमच्या अमरदादा माटे असतील, सागर पारदी, या सर्वांचा मी आवाज उल्लेख करील. या देखील खेळाडूंचा चांगला बोलबाला राहिला. सेकंड रन मात्र धाव फलकावरती आली, 2 धावा धाव फलकावरती आणि अजूनही 17ची गरज आहे. विष्णू आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना लेग लांच केला, बॉल मागे चालला, फाईन लेगला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, रन्स मधील 4, खणखणीत चौकार. समीकरण आलं की आजच्या रात्रीमधला मला सामना आठवला. दुश्मी विपक्ष कासरबट. दुश्मी संघाला 12 बॉलमध्ये 13 करायच्या होत्या आणि 5 रनने हा संघ पराभूत झाला. 12 मध्ये 13 करता आल्या नव्हत्या. त्यामुळे आता इथे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का आजच्या रात्रीमध्ये? जर का झाली तर मात्र चर्चा होईल डीजे रुपेश सांगुर्ली या संघाची. 12-13 मंगेशजी वाकडीकर, संतोष चौधरी एका बाजूला, आमचे दत्ताशेठ मुकादम त्यांनाही आपण पाहत आहे, तर दुसऱ्या बाजूला आमचे मित्र डीजे रुपेश, त्यांच्या बरोबरने आमचे आदरणीय संतोषी पारदी यांना मंचावरती पाहत आहे. कोणीही जिंकू द्या, दत्ताशेठ मुकादम यांच्या वतीने 1000. जय बजरंग घोटाचे प्रभराडर. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने कोणताही संघ जिंकू द्या, 1000चं पारितोषिक आलंय. त्यांच्या वतीने सामना जो जिंकेल त्यांना 1000चं पारितोषिक मिळेल. दत्ताशेठ मुकादम यांच्या वतीने 12 बॉल 13 बॉलिंग मार्क मध्ये सांगोली संघाचा गोलंदाज झालाय ऋषिकेश. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला खेळले, गॅप मध्ये बॉल निघाला, सीमारेषा पार. इथे मात्र आलाय खणखणीत सनसनीत चौकार. अकरा बॉल आणि 9 धावा. 11 चेंडू 9, 13 बनवायचे तर 12 मध्ये, आता 11 बॉल 9चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. सामना थोडा सोपा झाला शिरडोन संघासाठी, परंतु सामना संपलेला नाहीये. याही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं सांगोली संघाचं. जर का डॉट बॉल वाढले, डॉट बॉल जास्त फेकले, विकेट घेतले गोलंदाजाने, तर कमबॅक करता येईल. अशक्य शक्य करावं लागेल, इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. याही वेळेला फिरून मारला बॉलला. जर का अशी बॉलिंग झाली तर हा सामना सोपा होऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा श्रीराम शिरोडोन संघासाठी. इथे मात्र आलाय खणखणीत चौकार. दहा बॉल 5चं समीकरण आलं या मॅच मध्ये. सामना अगदी एकतर्फा होत चाललाय. स्विंग अँड मिस किंवा तर आणखीन एक विकेटचा प्रयत्न, मोठा फटका खेळत मात्र हा सामना फिनिश करायचा निकेशला. धावा किमान 30+ व्हायला हवा होता. मी मगाशी म्हटलं जर का 30+ झाल्या असं पहिल्या सत्रामध्ये तर या मॅच मध्ये मजा आली असती, परंतु 19 धावांचा पाठलाग करताना अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय साई एकविरा श्रीराम शिरोडोन हा संघ. फक्त 5ची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या शिरोडोन टीमला निकेश मागच्या सामन्यामध्ये फ्री बॉल होती, षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली आक्रमक फलंदाजी ही त्याच्या माध्यमातून पाहिली. विजयी षटकार शॉटम पूल सलग 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय साई एकविरा श्रीराम शिरोडोन संघ. अभिनंदन शिरोडोन टीम, हार्ड लक टीम, डीजे रुपेश सांगोर्ली. धन्यवाद. नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक ट्रॉम्बे टीम, बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी जितवाय जितेपी. दोन्ही टीमला पण शुभेच्छा देऊया. आणि या सामन्याचा हिरो सामनावीर असेल प्लेअर ऑफ द मॅच अंकित वाजेकर, ज्याने 4 धावा खर्च केल्या, 1 विकेटला मिळाला. बॅटिंग करताना 2 मध्ये 5 धावांचं योगदान दिलं तो अंकित वाजेकर ठरलाय सामनावीर. यस शुभम.
शुभम पाटील ट्रॉम्बे संघाचे एक स्फोटक खेळाडू, रन मशीन ट्रॉम्बे संघाची आज त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. त्यालाही खदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या दत्ताशेठ मुकादम यांच्या वतीने 1000 शिरडोन संघाला यस पारितोषिक आलंय. आणि सामनावीर अंकित वाजेकर. नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. चेतन गावड यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद.